सर्व फॅमिलीज आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना आम्ही नेहमी मिस करतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये आणि प्रत्येक बंदोबस्तामध्ये आमचे पोलीस आहेत. मी मागे पण आपल्या पुस्तकाच्या जेव्हा पब्लिशिंगचं त्यावेळेलाही म्हटलं होतं की नाशिकला ज्यावेळेला पोस्टिंग झाली त्यावेळेला सगळीकडून जी 1-2 नावं कळली आणि त्यातलं प्रमुख नाव जे होतं की कोलेसाहेब आहेत तिकडे. म्हटलं तर कोण आहेत ते बघायचं. आणि एवढा चांगला त्यांचा सपोर्ट आणि एवढा चांगला आत्तापर्यंत माझ्या 20 वर्षाच्या नोकरीमध्ये एवढं चांगलं कॉर्डिनेशन, कुठलंही काम सांगितलं तरी ते मग बघायची गरजच नाही, मग ते पूर्ण होऊन आपण फक्त त्या कार्यक्रमाला किंवा ते बंदोबस्तात जायचं. तर आम्ही तुम्हाला खूप मिस करतो. आपल्याला PM बंदोबस्त असेल किंवा मग तो नवरात्रीचा कार्यक्रम असेल आणि आपण जे काही हे वेंचर केलेलं आहे सेनोरा माइंडफ्युल्स, आपल्याला आपण जर बघितलं तर कोविड नंतर आपल्या समाजामध्ये आणि लोकांमध्ये एक थोडंसं वेगळं आणि विशेष करून मोबाईल फोन्स आल्यानंतर पण एक वेगळंच काहीतरी थोडं सायकोलॉजिकल आपण प्रॉब्लेम नाही म्हणू शकत, पण एक बदल घडतोय आपल्या समाजामध्ये आणि प्रत्येक माणसामध्ये. आणि हा जो बदल आहे या बदलाला जोपर्यंत ॲज ए सोसायटी आपण ॲडॉप्ट करत नाही तोपर्यंत आपण कुठेतरी जे आपलं जे काही ॲडॅप्टेशन प्रोसेस आहे डार्विन्स थिअरी, तर मला वाटतं की आपण कुठेतरी कमी पडू. आणि जर हे जे आपला जो हा उपक्रम आहे सेनोरा माइंडफ्युल्सचा, हा याच्यासाठी खूप उपयुक्त आहे. आपल्याला मी सांगू इच्छितो की मागे पोलिसांच्या ज्यावेळेला होते त्यावेळेला आम्ही पोलीस स्टेशनमधल्या प्रत्येक अंमलदाराचं आणि प्रत्येक अधिकाऱ्याचं सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करायचं. आता आपण सायकोलॉजिकल काउन्सिलिंग म्हटलं की आपल्याला सगळ्यांना परत तिकडे जायला परत एक तो स्टिग्मा असतो आपल्या समाजामध्ये, एक तो स्टिग्मा आहे. पण सुरुवात जो सिनियर ऑफिसर आहे त्याच्यापासून करायची आणि प्रत्येकजण मग त्याला गरज असेल किंवा नसेल 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं प्रत्येकाने ज्याचं काउन्सिलिंग घ्यायचं किंवा गप्पा मारायच्या, चर्चा करायचं काहीतरी. तर तो आपला खूप चांगला उपक्रम आपल्याकडे झाला. आपल्याकडे एक खूप वाईट इन्सिडेंट झालेला होता आमच्या एक ऑफिसरबाबत. त्याच्यानंतर मग आम्ही हे मॉड्यूल केलं होतं आणि आपण हे जे काही पोलीस साहेब करताय ते आता त्याला खूप पुढे घेऊन जात आहे आणि खूप समाजाला याची गरज आहे. आणि मी खूप आपल्याला याची शुभेच्छा देतो. आपण ज्याप्रमाणे प्रत्येक जे पोलीस डिपार्टमेंटमध्ये किंवा कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये जे काही लोक असतात, जे कॉम्पिटंट लोक असतात प्रत्येक ठिकाणी, मग ते अमरावती असतील, नागपूर असतील किंवा नाशिकमध्ये असेल, मग त्याचा कुठलाही रँक असो, तर जे महत्त्वाची कामं असतात किंवा क्रायसिस सिच्युएशन्स असतात किंवा जे मॅनेजमेंट होतं तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचे लोक नेहमीच आपल्याला त्यांच्याशिवाय चालत नाही. आपल्याकडे आज आपण सर्वजण तसे बरेच चांगले ऑफिसर्स नाशिक येथे रिटायर झालेले आहेत आणि आपण सर्वजण नेहमी भेटत राहतात किंवा या कार्यक्रमाला पण आहात. तर हा कार्यक्रम आपण सगळेजण आणि आपण जे आपले ग्रुप मंडळी बोलवलेले आहेत, मला वाटते खूप चांगला हा उपक्रम राहील आणि वी लुक फॉरवर्ड टू असोसिएटिंग विथ यू नाशिक पोलीस. आणि आपण जर परत काही असोसिएट केलं एकत्र तर मला वाटतं त्यातून नाशिक पोलीस पण एक आयडियल मॉडेल पोलीस आणि पोलीसमध्ये आपण निर्माण करू शकू. मी कोले साहेबांना आणि संपूर्ण फॅमिलीला, वहिनींना, सर्व फॅमिलीला खूप शुभेच्छा देतो आणि या निमित्ताने आणि नेहमीच आपल्याबरोबर काम करण्याचा योग यावा अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आपल्या सगळ्यांना पण खूप शुभेच्छा. थँक्यू. जय हिंद.